जानकर सारख्या सर्वसाधारण ओबीसी समाजातल्या जो नेता जानकर हा झुग्गी झोपडीमधून तांड्यावर पाड्यावर आपलं जीवन ज्यांनी घालवलाय, समाजाची सेवा केली आहे, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला आयुष्यभर मदत केली आहे, अशा अत्यंत चांगल्या कार्यकर्त्यावर उद्धव ठाकरेंनी जानकरांना हरवा, रेल्वे स्टेशनवर झोपवा, या पद्धतीचा अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये टीका केली आहे। महादेवराव जानकरांचे समर्थक या महाराष्ट्रामध्ये गावागावात घरोघरात आहे। उद्धव ठाकरे यांनी जानकरावर ज्या पद्धतीने आरोप केले आहे, जानकरांना मानणारा वर्ग, महादेवराव जानकरांना मानणारा वर्ग या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। मतदानातनं महादेव जानकर तर निवडून येतीलच, पण महाराष्ट्रातला संपूर्ण धनगर समाज, ओबीसी समाज हा उद्धव ठाकरेंना महादेवराव जानकरांचा अपमान केला म्हणून उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला सुद्धा घरी पाठवेल असं मला वाटतं। पंतप्रधान मोदींनी परवा काँग्रेसच्या घोषणापत्र मधील याच्याबद्दल सर्वेक्षण करून संपत्तीच्या पुनर्वाटप संदर्भात आरोप केलेला होता। त्याच्यामध्ये महिलांच्या मंगळसूत्राचा त्यांनी उदाहरण दिलेला होता। विलास मुक्तेमवारांनी फार कडवट शब्दामध्ये पंतप्रधानांवर टीका केली आहे, अगदी त्यांच्या वैवाहिक जीवनाचा उल्लेख त्यांनी काढला। विलास मुक्तेमवारांना आता जनाधार नाही आहे, नागपूरमध्ये ते पराभूत झाले आहे। जनाधार नसलेल्या नेत्यांनी विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी बद्दल बोलणं योग्य नाही, आणि बोलले असेल तर कोणी कॉग्निशन घेत नाही। माननीय मोदीजी यांना महाराष्ट्राची जनता, विदर्भाची जनता भरभरून साथ देत आहे। त्यामुळं मुक्तेमवारांना बोलण्यावर मला वाटतं की त्यांनी जे नागपूरमध्ये त्यांचा पराभव होणार आहे, नागपूरमध्ये मुक्तेमवाराचा आणि काँग्रेसचा पराभव होणार आहे। वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये मुक्तेमवार बोलले आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल काही फार बोलू नये असं मला वाटतं। एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश होणार होता, केंद्राकडून हिरवा झेंडाही दाखवण्यात आलेला होता, मात्र पुढे काही झालेला नाही। राज्यातील 3 प्रमुख नेत्यांनी त्याबद्दल आळकाठी केलेली असं बोललं जातं। कोणी आळकाठी केली नाही आहे। केंद्राने जर निर्णय केला आहे त्यामध्ये राज्य काही आळकाठी करत नाही। केंद्रीय जी समिती आहे पक्षप्रवेशाबद्दलची ती अंतिम निर्णय घेतं। ती निर्णय घेतल्यानंतर त्या समितीची बैठक झाल्यावर मग पक्षप्रवेशाबद्दलचा निर्णय होईल असं मला वाटतं। मला वाटतं की केंद्रीय जी समिती आहे पक्षप्रवेशाबद्दलची ती समिती अंतिम निर्णय करतं। राज्याच्या समितीला फार काही त्या ठिकाणी एकनाथराव खडसेबद्दल तर खूप काही त्यामुळे किंतु परंतु नाही, केंद्रीय समिती निर्णय करेल। शरद पवाराचा शपथनामा नामाचा जाहीरनामा, शरद पवार साहेबांचा शपथनामा नामाचा जाहीरनामा हा जगातली सर्वात मोठी फसवणूक आहे। खरं तर हा जाहीरनामा खंजीर खुपसणारे नेहमीचे शरद पवार साहेबांनी शपथनामा सारखा जाहीरनामा देणे खरं तर जनतेला मूर्ख बनवणे आहे। शरद पवार साहेबांनी 1977 मध्ये आणीबाणीनंतर काँग्रेस पक्ष फुटला आणि त्यानंतर शरद पवार साहेबांनी काँग्रेसला खंजीर खुपसून इंदिरा गांधीची साथ सोडली आणि शरद पवार ब्रह्मानंद रेड्डीजी सोबत गेले। पुढे जर आपण विचार केला, पवार साहेबांचा पराक्रम जो खंजीर खुपसण्याचा आहे, 1978 मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादांचं सरकार शरद पवार साहेबांनी पाडलं। 80 मध्ये 40 आमदार बंडखोरी करून
पुलोदचं सरकार शरद पवार साहेबांनी खंजीर खुपसून स्थापन केलं. 88चा विचार केला, पुलोदला पुन्हा खंजीर खुपसलं, पुलोदच्या पाठीत पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. 99 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केली, काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, पुढे गेले. 2019 मध्ये अजितदादाला शब्द दिला, अजितदादाच्या पाठीत खंजीर खुपसला, पुढे गेले. 2019 मध्ये महाविकास आघाडी स्थापन केली. असा जो शरद पवार साहेबाचा प्रवास आहे हा खंजीर खुपसणारा आहे. आणि पवार साहेबांनी शपथनामा देणे म्हणजे जनतेला ते मूर्ख समजतात आहे. शरद पवार साहेबाचा शपथनामा हा खंजीर खुपसणाराचा नामा आहे. त्यामुळं पवार साहेबाच्या या शपथनाम्यावर एकही मत मिळणार नाही, या जाहीरनाम्यावर एकही मत मिळणार नाही. जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये शरद पवार होते तेव्हा तेव्हा स्वतःचं राजकारण, स्वतःच्या लोकांचं राजकारण आणि सत्तेपासून पैसा आणि पैशापर्यंत सत्ता, या महाराष्ट्राचं कधीच भलं झालं नाही. मोदीजीच्या नेतृत्वामध्ये जो जाहीरनामा आहे, जो वचननामा आहे, तो राष्ट्र कल्याण आणि देश कल्याणाचा आहे. इंडी आघाडीचा जाहीरनामा हा खरं तर इंडी आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये राहुल गांधींनी, काँग्रेसने असं म्हटलं आहे, हिंदूची संपत्ती आम्ही ओढू आणि मताच्या लागून चालना करता एका दुसऱ्या लोकांना देऊ. त्यामुळं एककडे हिंदूच्या मागे, हिंदूचा त्या ठिकाणी नाश करण्याकरता, सनातन हिंदू धर्माला संपवण्याकरता, सनातन हिंदू धर्माला संपवण्याची भाषा ही जशी उदयनिधी स्टालिननी केली आहे, ती उद्धव ठाकरे करतायत, ती शरद पवार साहेब करतायत.